शरद पवारांच्या पक्षाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देणार असल्याचा दिला होता इशारा। तर दोन्ही राष्ट्रवादी सोबत येण्यास प्रशांत जगताप यांचा विरोध। प्रशांत जगताप यांची मनधरणी करण्याचा पक्षाकडून प्रयत्न। खासदार सुप्रिया सुळेंचा प्रशांत जगताप यांना फोन। निवडणुकीपुरती एकत्र आल्यास अजितदादांच्या राष्ट्रवादीला फायदा होईल, प्रशांत जगताप यांची भूमिका। तर राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आलं। वरिष्ठांकडे भूमिका मांडण्याचीही शक्यता। माझी छाती फाडली तर अजितदादा दिसतील असं प्रशांत जगताप म्हणायचे। सुभाष जगताप यांची टीका। तर काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा झाली, सुभाष जगताप यांची माहिती। जिल्हा परिषदेत भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही। पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या नेत्यांना सूचना। नगरपालिका निवडणुकांचा युती आघाडींचा कित्ता, पवारांची राष्ट्रवादी पुन्हा गिरवणार का, सवाल उपस्थित। दोन राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची गुप्त बैठक सुरू। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या जोरावरती यावेळेस हालचाली सुरू। तर पवारांकडून काकडे, तांबे, दादांकडून सुभाष जगताप, सुनील टिंगरेही हजर। दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये एकत्र लढण्यावर चर्चा झाली। जागावाटपासंदर्भात आम्ही दोघेही दोन दोन पावलं मागे सरकायला तयार आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांचं वक्तव्य। आम्ही एकत्र आलो, काका पुतणे एकत्र आले तर काय वाईट आहे। आम्ही राजकीय नाही तर भावनिक दृष्ट्या पाहतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। राष्ट्रवादी मुंबई महापालिका स्वबळावरती लढणार की युतीमध्ये लढणार याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता। दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती। खासदार सुप्रिया सुळे आज पक्षातील इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधणार। पुणे आणि पिंपरीमधील पालिका निवडणुकीचाही सुप्रिया सुळे आढावा घेणार। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरती सुप्रिया सुळे आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता। पुण्यामध्ये दादांच्या एनसीपीला सोबत घेण्यास काँग्रेस ठाकरे सेनेची तयारी। पुण्यामध्ये 2 एनसीपी, काँग्रेस ठाकरे सेना अशा समीकरणाची शक्यता, सूत्रांची माहिती। तर काँग्रेस आणि ठाकरे सेनेसोबत अजित पवारांची चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। वर्ष निवासस्थानावरील बैठकीनंतर आज पुन्हा शिवसेनेची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेची थोड्याच वेळात बैठक। तर काल फडणवीसांच्या निवासस्थानी जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली। रात्री उशिरापर्यंत वर्षावर जागावाटपावरती खलबत सुरू होती। 3 तास बैठक झाल्याची माहिती। आज संपूर्ण महापालिकांमधील शिंदेंच्या शिवसेनेची बोलणी पूर्ण। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जागावाटपावरती आज आणि उद्या अंतिम निर्णय होईल, बावनकुळेंची माहिती। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये युतीकरणावरती अखेर एकमत। काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जागा वाटप आणि तिकीट वाटप काल रात्री पूर्ण झालं। ठाकरे बंधूंची युती झालेली आहे, फक्त घोषणा बाकी आहे। दोन्ही पक्षनेते जागांचा फॉर्म्युला सांगतील, राऊतांची माहिती। तर जागा वाटपासंदर्भात आमच्यात कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। जागावाटप पूर्ण होईपर्यंत युतीची अधिकृत घोषणा करण्याची घाई नको, राज ठाकरेंची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागावाटपाचा पेच अजूनही कायम। ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, त्यांनी एकत्र यावं आणि लढावं देखील, आम्हालाच फायदा होईल। ठाकरे बंधूंना त्यांची युती लखलाभ। ठाकरे बंधूंच्या युतीवरती बावनकुळेंची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणं ही उद्धव ठाकरेंची परंपरा आहे। पालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंना सिंगल डिजिटवरती यावं लागलं, भाजपच्या नवनाथ वन यांची टीका। ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये जीव, शक्य ते सगळे प्रयत्न करणार। ठाकरे बंधू एकत्र यावे ही सदिच्छा। ठाकरे बंधूंच्या युतीवरती सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। मनसेचे दादर आणि भांडूपचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेगार यांच्यासह भांडूपमधील मनसेच्या अनिशा माजगावकर शिवतीर्थावरती दाखल झाल्याची माहिती। नाराजीच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार यांच्याकडून पूर्णविराम, आता तो विषय संपला। मुनगंटीवार यांचं नाराजीवर भाष्य। काही नेत्यांसोबत आता भेट होईल, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। सुधीर मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावरती चाललेत का, भाजप नेते आशिष देशमुख यांचा सवाल। तर फडणवीस यांनी मुनगंटीवार यांच्यावरती श्रद्धा सबुरी ठेवणं गरजेचं, आशिष देशमुख यांचा मुनगंटीवारांना सल्ला।
बाहेरून आलेले लोक पक्ष चालवतात ही मुनगंटीवार यांची वेदना आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या डायलॉग बाजीचे बॅनर्स लागले. नगरपालिका निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 23 जागांवरती दणदणीत विजय मिळवल्यानंतर बॅनरद्वारे फटकेबाजी. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये युतीकरणावरती अखेर एकमत. काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली. बैठकीमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का यावर शिक्कामोर्तब होणार. शरद पवार आज निर्णय घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. वर्षावरील बैठकीमध्ये मुंबईतील जवळपास 180 जागांवर शिंदे आणि भाजपात एकमत झाल्याची सूत्रांची माहिती. तर 30 ते 40 जागांवरती अद्याप तोडगा बाकी, सूत्रांची माहिती. पुण्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश. थोड्याच वेळात भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांच्याकडून शरद पवारांची भेट. सचिन सातव यांनी सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेतली. मोहोळच्या 22 वर्षीय नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रेने अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिद्धी वस्त्रेचा सत्कार. मोहोळ नगर परिषदेमध्ये शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती करत निवडणूक लढवली होती. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांना रुग्णालयातून डिस्चार्ज. काही दिवसांपूर्वीच संजय खोडके यांचा अपघात झाला होता. लवकरच निवडणूक प्रचारात उतरणार, संजय खोडकेंची प्रतिक्रिया. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल. तर दमानिया यांच्याकडून पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. पार्थ पवार यांचा सहभाग असल्याची कागदपत्र घेऊन दमानिया दाखल. पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीचे इरादा पत्र उद्योग संचालनालयाकडून रद्द. इरादा पत्र रद्द केल्यानं अमेडिया कंपनीच्या अडचणीत वाढ. पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिक शहरात आणखी एक धक्का. युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांचा भाजपात प्रवेश. तर बबलू शेलारांचे काका गजानन शेलार यांचा बोलण्यास नकार. गजानन शेलार नाशिकचे शहराध्यक्ष. नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीतील युतीसाठी महायुती आणि मवियातील मित्रपक्ष संभ्रमात. युती होणार की नाही अजूनही दोघांचं निश्चित नाही. कार्यकर्ते ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत. नागपूरमध्ये आम्हाला महायुती म्हणून लढायचं आहे, त्यामुळे चर्चेतून मार्ग निघेल. गुणवत्तेवरती जागावाटप व्हावं. जागावाटपावरती भाजपचे आमदार आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या युतीवरती शिक्कामोर्तब झाला. खासदार श्रीरंग बारणेंचा दावा. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार. श्रीरंग बारणेंची माहिती. तर युतीमध्ये 30 जागांची मागणी, मात्र तडजोड होईल, बारणेंना विश्वास. राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत. संग्राम जगताप पडळकर हे रोज मुस्लिम विरोधी वक्तव्य करतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं वक्तव्य. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही. ईश्वरपुरात जयंत पाटील यांच्या डायलॉगबाजीचे बॅनर लागले. नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने 23 जागांवरती दणदणीत विजय मिळवल्यानंतर बॅनरबाजी. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्ये मोठ्या इन्कमिंग नंतर आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे यांच्या श्रेयवादाची लढाई सुरू. तर निष्ठावंतांवरती अन्याय होणार नाही. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार. निवडणूक प्रमुख जगताप यांचा लांडगे समर्थकांना इशारा. मला भाजपकडून विचारणा झालेली नाहीये. आम्ही अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहोत आणि कायम राहणार. अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडेंची प्रतिक्रिया. परभणी महानगरपालिकेमध्ये भाजपला चांगलं यश मिळेल. मंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला विश्वास. तर जिंतूरवरती अजित पवार लक्ष ठेवून होते, पण सर्वांनी भाजपला मतदान देऊन आशीर्वाद दिले. बोर्डीकरांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य भाजपात जाण्याची शक्यता. राजू वैद्य यांनी काल उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला. राजू वैद्य नॉट रिचेबल भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण. राज्यातील सर्वाधिक महापालिकांवरती भाजपची सत्ता येणार. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडून विश्वास व्यक्त. विरोधकांचे कार्यकर्ते दररोज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असल्यामुळे आता भाजपच्या विजयाचाही दावा. धुळे महापालिकेमध्ये महायुतीकरणासाठी प्राथमिक बैठक संपन्न. जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक. आमदार मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, राम भदाणे यांची देखील प्रमुख उपस्थिती.
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावरती राष्ट्रवादी लढवणार. जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंचं सूचक वक्तव्य. जिल्ह्यातील 4 पैकी 2 जागांवरती राष्ट्रवादी निवडून आल्यानं आत्मविश्वास वाढला. नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी विजयी मिरवणूक काढत पदभार हाती घेतला. तर गेल्या 25 वर्षांपासून नगराध्यक्ष पदभार एक हाती सत्ता. धुळे महापालिका निवडणुकीच्या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आता भाजपकडून कमळ यात्रेचं आयोजन. सर्व इच्छुक उमेदवारांचा आपापल्या वॉर्डमध्ये प्रचार सुरू.